अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू. एअर इंडियाच्या विमानातील 241 जणांचा होरपळून मृत्यू, तर विमानाच्या अपघातस्थळी बचाव कार्य पूर्ण. पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटना स्थळावर जाऊन पाहणी. सर्वात मोठ्या दुर्घटनेसंदर्भात घेतली स्थानिक प्रशासनाकडून माहिती. पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस. अहमदाबाद शासकीय रुग्णालयात जाऊन मोदींनी केली पाहणी. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर, तर अजूनही 20 जण बेपत्ता. अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. NSGनं ढिगाऱ्याखालून हस्तगत केला ब्लॅक बॉक्स. तपासातून अपघाताचं नेमकं कारण येणार समोर. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं. अपघातात 6 निवासी डॉक्टरांचा मृत्यू. मेसमध्ये जेवणासाठी पोहोचले होते डॉक्टर. मुंबईहून लंडनला जाणारं विमान पुन्हा मुंबईत बोलावलं. पहाटेच्या सुमारास मुंबईहून लंडनसाठी विमानाचं टेक ऑफ. मात्र पुन्हा विमान मुंबईला बोलावण्यात आल्याची माहिती. नागपूर जिल्ह्यातील खापा परिसरातल्या रेव पार्टीवर पोलिसांचा छापा. रिसॉर्टमधून 8 तरुणींसह 9 पुरुष आणि 1 महिला पोलिसांच्या ताब्यात. आणि इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ल्यात इराणचे चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाल्याची माहिती. इस्रायलनं इराणमधील अधिकारी आणि वैज्ञानिकांचा टार्गेट केल्याची माहिती.